समोर गेलात की कोल्हापूर साखरपा आणि लेफ्ट साईडला मार्लेश्वर. तर मार्लेश्वर इथून साधारण आहे ना 17-18 किलोमीटर आहे. पाऊस ॲक्च्युली भरपूर पडतो आहे सकाळ. वरच्या बाजू दिसतात का तुम्हाला? सगळ्या बाजूने धबधबेच धबधबे आहेत. Welcome to Kokankar Avinash YouTube channel. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे साधारण आहेत ना 11 वाजलेत. आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी निवळीमध्ये, संगमेश्वर तालुक्यामध्ये. तर आज पाऊस सकाळपासून भरपूर आहे. आता जरी शांत दिसला तरी रात्रभर आणि सकाळी भरपूर पडला आहे. तर आज जरा आमचा प्लॅनिंग झाला आहे, जरा महादेवांचं दर्शन घेऊन यायचं. मार्लेश्वर मंदिरामध्ये जायचं आहे आपल्याला. पावसाळ्यामध्ये जो मार्लेश्वर धबधबा आहे खूप ओसंडून वाहतो, तर तो पाहण्यात पण एक वेगळीच मजा आहे. तर निवळी ते संगमेश्वर 20 किलोमीटर साधारण, तिथून देवरुख 20 किलोमीटर आणि तिथून देवरुख ते मार्लेश्वर 20 किलोमीटर, साधारण एक 60 किलोमीटरचा आपल्याला आज प्रवास करायचा आहे. सोबत सोनू आहे, बबलू आहे, दादू, सुयश, सगळेजण आहोत. तर 3 बाईक आहेत. बाईकने आज बाईक राईड असणार आहे थेट मारळ गावामध्ये. चला निघूया. चला मंडळी, सर्व एकत्र येता येता मला वाटतं आता 11:30 वाजून गेले आहेत. आपल्या पायरीच्या झाडाकडून आपण निघालो आहे. गणपती बाप्पा मोरया. आज पाऊस एकदम तुफान पडतो आहे. तर नदीला पाणी बघा, ही तिवऱ्याची नदी. आज महादेवांचं दर्शन होणार आहे फुल एकदम पावसामध्ये. पावसाळी आपली एक बाईक राईड चालली आहे निवळी ते मारळगाव. मार्लेश्वर मंदिरामध्ये आपण चाललो आहे. खूप सुंदर असं वातावरण झालं असेल आज, कारण आज पूर्ण कोकणात धो पाऊस पडतो, एकदम मुसळधार पाऊस. चला मंडळी, फणसवण्यामध्ये आलो आहे. तर आता इथून साधारण परत 8-1 किलोमीटरवरती आहे संगमेश्वर. आणि प्रतीक माझ्या पाठी बसला आहे, त्याला उचललेला आहे नायरीतून. अशा रीतीने फायनली आपण आलो आहे कसब्यामध्ये. इकडे राईट बाजूला छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक आहे आणि इकडे शिंपणं खूप फेमस आहे, कसब्यामधलं शिंपणं. पाऊस मात्र जोरदार सुरू झाला आहे. जो काय पाऊस चालू झाला आहे गावापासून तो पुढे आता चालूच आहे कंटिन्युअसली. राईट बाजूला इकडे ब्रिटिशकालीन शास्त्री पूल आणि आपण आता आलो मुंबई गोवा हायवे. या बाजूला इकडे नवीन पूल झालेला आहे. मुंबई गोवा हायवेमध्ये तुमचं स्वागत आहे. पाऊस थोडासा थांबला आहे संगमेश्वरला आल्यावर, पुढे बघूया. चला फायनली संगमेश्वरला आलेला आहे. समोर आपण गेलो तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा आणि आपल्याला आता देवरुखला जायचं आहे. तर इकडे खाली तुम्हाला साखरपा, देवरुख, संगमेश्वरला जायचं असेल तर इकडे खाली यायचं. सर्व्हिस रोड आहे. सध्या सर्व्हिस रोडची अवस्था खूप बिकट आहे. पावसाळ्यामध्ये येत आहे तर जरा आरामात या, कारण बरेचसे खड्डे पडले आहेत आणि ॲक्च्युली मातीचा आहे, अजून बनवलेला नाही आहे. तर आता इथून लेफ्ट घेऊन आपल्याला देवरुखचा रस्ता पकडायचा आहे. इकडे डाव्या बाजूला बघताय हे संगमेश्वर बसस्थानक. गर्दी आहे बऱ्यापैकी, कारण अजून दुपारच्या गाड्या गेलेल्या नाही आहेत. आणि या इकडे देवरुख गाड्या. देवरुखला अर्ध्या तासाने गाड्या असतात जायला. आपला देवरुख रोडचं काहीतरी काम सुरू आहे, त्यामुळे बाईक आपण आतमधून आणली डेपोमधून. तर डेपोच्या पाठच्या बाजूस देवरुख रोडला उमेश भाऊंचा वडापाव सेंटर आहे, जय महाराष्ट्र वडापाव सेंटर. कधी आलात तर इकडे नक्की नाश्ता करायला विसरू नका. नमस्कार उमेश भाऊ. नमस्कार रमेश भाऊ. काय चाललंय? चाललंय मामा पण आहेत, बरे आहेत ना? कुठे चालला तुम्ही? आज मार्लेश्वर ट्रिप. मध्ये संगमेश्वर रत्नागिरी रोड जेव्हा खराब होता तेव्हा बरेच जण हा देवरुखचा रोड ॲज अ अल्टरनेट म्हणून वापरायचे. देवरुखवरून साखरपा आणि साखरपा मार्गे मग वाटूलला बाहेर पडायचे. आता काय संगमेश्वर रत्नागिरी जो मुंबई गोवा हायवे आहे त्याचं पण काम बऱ्यापैकी झालं आहे. या बाजूला इकडे लोवले आहे, श्री गणेश मंदिर मार्ग. लोवले गाव म्हणजे वहिनींचं गाव. सचिनची मिसेस आहे ती इकडची आहे. ही गावाकडची लाल परी कशी एकदम दणक्यात चालले.
संगमेश्वर देवरुख गाडी अर्ध्या तासाने आपल्या संगमेश्वरवरून देवरुखला जायला गाड्या अवेलेबल असतात. इकडे राईट बाजूला शिवणे गाव आलं. ह्या ठिकाणाला म्हणतात बुरंबी. तर बुरंबी पण एक मार्केट प्लेस आहे इकडच्या गावांसाठी. बुरंबीच्या इथून हा डाव्या बाजूला रोड गेला ना, हा जातो किंजळे, वाशी, देवळे. शॉर्टकट आहे इकडून, नाहीतर तुम्ही तिकडून पुढून पण जाऊ शकता. आणि हीच सोनवी नदी. इकडे ब्रिजचं काम सुरू आहे. पाणी बघा किती आहे, भरपूर पाणी आहे. आणि समोर राईट बाजूला दादासाहेब सरफरे विद्यालय. इकडे खो खो स्पर्धा आम्ही बऱ्याच खेळलेल्या आहे. संगमेश्वर देवरुख पट्ट्याला बरीचशी गावं आहेत. तर हे बुरंबी आपण सोडल्यानंतर हे इथं करंबेळे आणि शिवणे गावची पालखी भेट असते, ते खूप अप्रतिम असते. हा इकडे कोसुंब फाटा आला. लेफ्ट साईडला कोसुंब आहे. पाठी जर राईट मारला आपण तर तिकडे तामाणे आहे. त्याच्यानंतर धामापूर अशी बरीचशी गावं त्या पट्ट्याला पण आहेत. इकडून आपण जर सरळ गेलो ना तर देवरुख बाजारपेठ आणि हा राईट रोड जातो. बाहेरून आपण साखरप्याला जाऊ शकतो. सरळ गेलो असतं तरी साखरप्याला जाऊ शकतो बघा. फक्त बाजारपेठमधून आतमधून जावं लागतं, त्यामुळं ट्रॅफिक वगैरे लागण्याचे चान्सेस असतात. आणि इथून पुढे आहे ना आपल्याला पेट्रोल पंप पण आहे, तर इथे पेट्रोल वगैरे भरू. संगमेश्वरला आपण भरलेलं नाही आहे. आणि मेन म्हणजे तुम्हाला जर CNG हवा असेल तर संगमेश्वर धामणीनंतर या पट्ट्याला डायरेक्टली इथे CNG पण तुम्हाला मिळून जाईल. चला म्हणजे पेट्रोल पंप भरून झालं आहे. आणि इथे पुढे जाऊन आहे ना, इथे राईट मारलात तर तुम्ही रत्नागिरीला जाऊ शकता डायरेक्टली. गणपतीपुळे, रत्नागिरी, हातखंबा, पणजी हा शॉर्टकट आहे. पालीमार्गे पण तुम्ही जाऊ शकता इथे. आणि हा जो आता इकडे रोड गेला मेन रोड, त्या मेन रोडने आपण साखरपा आता मार्लेश्वरला जाऊ शकतो. मेन रोड हा साखरप्याला जातो आणि पुढे जाऊन मार्लेश्वर फाटा आहे. तर संगमेश्वर साईडून पण तुम्ही येऊ शकता, रत्नागिरी बाजून पण येऊ शकता, किंवा साखरपेच्या बाजूने पण तुम्ही येऊ शकता, किंवा मग आंबा घाटामधून पण तुम्ही येऊ शकताय. असे 3-4 ऑप्शन्स आहेत मार्लेश्वरला येण्यासाठी. समोर गाडी आली बघा, लांजा देवरुख, ही वाया साखरपा आली. मगाशी मी तुम्हाला बाजारपेठेचा रोड बोलले, तर ही इकडून आलो तर आपण बाजारपेठेतून येऊ शकतो आणि मग परत हा मेन रोड जॉईंट होतो साखरपा. थोडंसं आपण पुढे आलो की इकडे बघा बोर्ड लिहिलेला आहे. समोर गेलात की कोल्हापूर साखरपा आणि लेफ्ट साईडला मार्लेश्वर. तर मार्लेश्वर इथून साधारण आहे ना 17-18 किलोमीटर आहे. आणि कळकदरा मार्गे तुम्ही मग आंबा घाटात पण जाऊ शकता कोल्हापूरला. तर आपल्याला बेस विलेज मारळला जावं लागतं आणि मारळपासून मग पुढे साधारण 1.5-2 किलोमीटर आपले हे मार्लेश्वर मंदिर आहे. देवरुख ते मारळ बरीच गावं आहेत. हे इकडे मुरादपूर लागलं पहिलंच आपल्याला. जसं आपण लेफ्ट घेतो तसं मुरादपूर लागतं. आणि समोरून आपली लालपरी आले, देवरुख पुंडी देवरुख. थोडंसं आपण पुढे आलो की लागतं हातीव. मार्लेश्वरला कधी मंडळी येत आहे ना, तर रस्ता खूप सुंदर आहे, मात्र नागमोडी वळणं आहेत. तर इकडे येताना थोडंसं स्पीडवरती कंट्रोल ठेवा. बाकी निसर्ग एकदम सुंदर आहे, त्याचा आनंद घेत जावा. कारण रस्ते खूप म्हणजे खूप वळणं आहेत. टर्निंगचेच रस्ते आहेत, त्याच्यामुळं गाडी सावकाश न्या, निवांत जा. राईट बाजूला रोड गेला हा गोटणे पुनर्वसन. आणि आता आपण पोचलो निवे गावामध्ये. डाव्या बाजूला निवे गाव, राईट साईडला श्री क्षेत्र मार्लेश्वर. ठिकठिकाणी तुम्हाला बोर्ड वगैरे पाहायला मिळतील.
फक्त गाडी आरामात जाऊ द्या. अशा रीतीने आपण येऊन पोचलो आंगवली गावामध्ये. आंगवली गावामध्ये पण नवीन मंदिर बांधले, खूप सुंदर आहे. म्हणजे जेव्हा मार्लेश्वरला येतात तेव्हा त्या मंदिरामध्ये जाऊनसुद्धा दर्शन घेऊ शकताय तुम्ही. रस्त्याच्या बाजूलाच आहे, जाताना तुम्हाला दाखवतो. आणि समोरचा व्ह्यू बघू शकताय, मस्त एकदम डोंगर दिसत होते आणि आत्ता आपल्याला समोर दिसतंय श्री मार्लेश्वर मंदिर आंगवली. खूप अप्रतिम असं मंदिर आहे, बाहेरूनच बघायला एकदम असं सुंदर वाटतं. आद्य देवस्थान श्री मार्लेश्वर आंगवली. तर आत्ता आपण डायरेक्टली पुढे जातो आहे. हा जो पूल बघताय ना, हा त्याला मार्लेश्वर धबधब्याकडून ही नदी आली. मारळ पूल बोलतात त्याला. नदीला पाणी भरपूर आहे, धबधबा ओसंडून वाहत असेल. चला अशा रीतीने आपण मारळला आलो. मारळ गावातून 5 किलोमीटर मार्लेश्वर आहे आणि इकडे कळकदरा मार्गे तुम्ही कोल्हापूरला जाऊ शकता. पाऊस ॲक्च्युली भरपूर पडतो आहे सकाळपासून. आता आपल्याला देवरुखपासून पुढे पाऊस नाही भेटला, मात्र गावापासून भरपूर पाऊस एकदम शेपटत आणला आहे. इकडे डाव्या बाजूला ही शाळा आहे मारळगावची. मारळ. चला बेस विलेजला आपण पोचलो. एक 5 किलोमीटर अंतर क्रॉस केलं की आपण एक सुंदर आपल्याला नयनरम्य असं दृश्य आणि धबधबा पाहायला भेटेल. प्लस आपले महादेवांचं दर्शनसुद्धा आपल्याला होणार आहे. आणि हा पूर्ण मारळगाव. मार्लेश्वर मंदिराकडे आपण मंडळी पोचतो आहे. पावसाने पण सुरुवात केली आहे आणि पूर्ण डोंगर बघा ना, सगळीकडे असे कडे आलेत, धबधबेच धबधबे. आता या कॅमेऱ्यामध्ये एवढे दिसणार नाहीत, आपण जसजसे वर जाऊ तसं तुम्हाला त्याचं दर्शन देतो. खूप सुंदर असं हे वातावरण झालं आहे. आणि ॲक्च्युली इकडे रस्त्याची कामं केलेत, म्हणजे ज्या मोऱ्या आहेत पाणी जाण्यासाठी, तर त्याचं काहीतरी काम केलं आहे, वरती उचलल्यात वाटतं. समोर बघताय, समोर एंट्री गेट आहे आणि काहीतरी आता चार्जेस पण भरावे लागतात. एक्झॅक्ट किती ते तुम्हाला आता मी सांगतो. 30 रुपये अशा गाडीवर असतात. बाईकचे 10 रुपये आणि मोठ्या गाड्यांचे किती हो? 50. 4 व्हीलरचे पण? अच्छा. प्रत्येकी गाडीवरती आहे. बाईकचे पर बाईक 10 रुपये आणि त्यासोबत 2 माणसं असतात ते फ्री आहेत. आणि मोठ्या गाड्यांचे म्हणजे 4 व्हीलर किंवा मोठी गाडी असू दे ते आहे 50 रुपये. मग त्यातले माणसांचे असे काय एक्स्ट्रा चार्जेस नाहीत, फक्त गाडीची पार्किंगचे पैसे घेतात. तर आता आपण पुढे गाडी प्रॉपर लावूया. इथे कधी मार्लेश्वरला येत आहे ना, तर 50 रुपयात तुम्हाला झुणका भाकरी एकदम जबरदस्त मिळते. थंडगार वातावरण असतं आणि गरमा झुणका भाकर एक नंबर कॉम्बिनेशन असतं, मजा येते खायला. पाऊस पण सुरू झाला आहे आणि शक्यतो या पट्ट्याला पाऊस असतोच. चला बाईक पार्क केलेली आहे आणि आता वर चाललो आहे आम्ही. पायऱ्या काही जास्त नाही आहेत, 200-250 पायऱ्या आहेत. तर वरती पाऊस असल्यामुळे काय दम नाही लागणार एवढा. त्याबद्दल इकडे सोनू आहे आणि बटरला उचललेलं आम्ही नायरीतून अचानक आहे का नाही. इकडे दादूस आहे, सुयश आणि बटर. शाळा सुटलेली आणि नायरीमध्ये भेटला त्याला, तसाच शाळेच्या ड्रेसवर उचललेला आहे त्याला. इथून आपल्याला व्ह्यू बघायला मिळतं आहे. आता हळूहळू जसे वरवर जाऊ ना तसं अजून छान छान दृश्य दिसतील. वाट्यामध्ये तुम्हाला निंबू सरबत, लस्सी, ताक, नाश्ता, कोकम अशा बऱ्याचशा गोष्टी मिळून जातील. लहान मुलांची खेळणी म्हणा, अशी बरीचशी स्टॉल आहेत. मध्ये मध्ये रेस्ट घेत घेत तुम्ही जाऊ शकता.
चला फायनली आपण मंदिराच्या इथे पोचलो आहे. समोर बघताय श्री मार्लेश्वर देवस्थान मारळ आणि ही आपली आजची गँग, पूर्ण गँग. चला फायनली आपण पोचलो मंदिर परिसरात. आता इथून जे धारेश्वर धबधब्याचं दृश्य दिसतं ते अप्रतिम असतं. त्या बाजूला इकडे मंदिर आहे. पहिलं मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यायचंच आहे आपल्याला, पण पहिला तुम्हाला धबधब्याचं दृश्य दाखवतो. समोर जो धबधबा ओसंडून वाहतो आहे तो अप्रतिम. इकडे माकडं वगैरे भरपूर आहेत, पिशव्या वगैरे हातात घेऊ नका. असे ठिकठिकाणी असतात, यांच्यापासून थोडंसं सांभाळून राहायचं. पिशव्या वगैरे तर हातात घ्यायच्याच नाहीत जरा पण, कारण माकडांचं प्रमाण खूप आहे. मार्लेश्वरला पावसाळ्यामधलं खास आकर्षण म्हणजे समोर दिसतोय हा धारेश्वर धबधबा. खूप अप्रतिम धबधबा आहे आणि इथला जे काय वातावरण आहे आणि जे सुंदर दृश्य आहे ते कॅमेऱ्यात आपण अनुभवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला इथे यावं लागेल, कारण सगळीकडे बघाल ना, या बाजूला समोर समोर समोर, त्या बाजूस सगळीकडे एकदम धबधबेच धबधबे आहेत. आणि हा धबधबा तर अप्रतिमच. हा बघा, आणि हा जो धबधबा आहे हा 7 टप्प्यामध्ये पडतो. टोटल 7 टप्पे आहेत, हा 7वा टप्पा. आणि हे सगळं अनुभवायचं असेल ना तर इकडे लिंगाचा डोंगर आहे वरती, तो समोर बघता येतो. तर तिकडून आपल्याला ते 7ही टप्पे पाहता येतात. कधी तर जमलं तर ट्रेक करूया आपण. आता तुम्हाला एकदम समोरून व्ह्यू दाखवतो आहे. तर जो धबधबा तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसतो आहे ना, त्याच्याहून प्रचंड जोरात वाहतो आहे. आणि आज पाऊस बराच पडला आहे, त्या कारणाने त्याचं जे जोर आहे तो जास्तच आहे जरा. वरच्या बाजू दिसतात का तुम्हाला, सगळ्या बाजूने धबधबेच धबधबे आहेत. जबरदस्त एकदम वातावरण झालं आहे. बारीक बारीक पाऊस पडतो आहे आणि खाली नदी. उन्हाळ्यामध्ये आलात तर तुम्ही त्या धबधब्याच्या एकदम पायथ्याशी जाऊ शकता. म्हणजे साधारण डिसेंबरनंतर नोव्हेंबरपर्यंत वगैरे जोपर्यंत पाण्याचा प्रवाह असतात तोपर्यंत तुम्ही तिथे जाऊ शकत नाही. आता पण जाऊ शकत नाही. पावसाळ्यात फक्त लांबूनच या धबधब्याचं दर्शन घ्यायचं. वरती एकदम सह्याद्री आकाशात टेकले असं वाटतं, कारण धुकं आहे. हे धबधबा बघून झाला काय? जाऊया दर्शन घेऊया. चला जाऊन मस्त दर्शन घेऊ पहिलं आणि थोडंसं पुढे जाण्याचा प्रयत्न करू. म्हणजे एकदम काय आहे, धबधब्याखाली नाही जाणार आपण. इथे एक पॉईंट आहे, त्या पॉईंटवर जाऊनसुद्धा तुम्हाला धबधबा दाखवतो. पहिलं दर्शन घेऊया. हे समोर बघताय श्री मार्लेश्वर तीर्थक्षेत्र. आतमध्ये आपल्याला फोटोशूट वगैरे अलाउड नाही आहे, त्यामुळे आतमध्ये जातो, दर्शन घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. या बाजूला इकडे गणपती बाप्पांचं पण मूर्ती आहे. मस्त एकदम प्रसन्न वाटलं. आतमध्ये आहे ना ॲक्च्युली गुहा आहे आणि त्या गुहेमध्ये लाईट वगैरे नाही आहे, फक्त दिवे आहेत. पहिल्यांदा इथे म्हणजे माझ्या लहानपणी मला आठवतं आहे भरपूर नाग दिसायचे. आता एवढे नाग दिसत नाहीत काही कारणास्तव. तर आता दर्शन तर छान झालं आहे. आता तिकडे पुढे जाऊया आणि धबधबा बघूया. जरा जवळून जाऊन तुम्हाला धबधबा दाखवतो. चला. समोर बघा, आपण थोडंसं पुढे आलो आहे आणि इथून धबधबा अप्रतिम दिसतो आहे. इथून अजून जवळ आल्यासारखं वाटतं. इथे खाली बाकी देवदेवतांची पण मंदिरं आहेत. तर आता आपण जाऊ शकत नाही, उन्हाळ्यामध्ये जाऊ शकतो आहे. आणि नदीचा प्रवाह बघताय का, एकदम जबरदस्त आहे. आणि पाऊस काय थांबलेला नाही आहे. वरच्या बाजूस तिकडे एकदम स्वर्गासारखं झालं आहे. धुकं. चला, धबधबा किती वेळ पाहिला ना तरी तो पाहतच बसावासा वाटतो. तरी मित्रमंडळी आपली आले नागपूरवरून. कशाने आलात? ट्रेनने आलात? कसं वाटलं? ओके, भेटू परत काहीतरी. चला. आलाय तू पण आहेस. मंदिराच्या समोरचा नदीचा व्ह्यू आहे. कसलं वाटतंय बघा. इथे पण एक छोटासा धबधबाच आहे. म्हणजे छोटा नाही तर मोठाच आहे, मात्र धारेश्वर धबधब्यापेक्षा छोटा आहे. कसं वाटतंय बघा तिथे.
चला म्हणजे काही स्पॉट असतात तिथून निघावं असं वाटत नाही, पण आपल्याला निघावं लागेल. आणि खूप छान वाटलं, पॉझिटिव्ह एनर्जी आहे इथे. आणि मेन सांगायचं झालं ना, मकर संक्रांतीला इथे मोठा उत्सव असतो, म्हणजे इथे जत्राच असते. शंकर आणि पार्वती यांचं लग्न असतं. तो सोहळा कधी मी अनुभवला नाही, जर जमलं तर आपण यावर्षी येण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला मी तो सोहळा दाखवतो. तर चला आता निघूया परतीचा प्रवासाला. पाऊस परत खाली गेल्या गेल्या येणार आहे असं वाटतं, कारण माहोल केला आहे. आता आपला रिटर्न प्रवास असणार आहे मार्लेश्वर टू निवळी. समोर इकडे एंट्री गेट आहे, आता आपण तिथून बाहेर आलो आहे. आणि इथे चप्पल स्टँड आहे, तुम्ही फ्रीमध्ये इकडे चपला ठेवू शकताय बरोबर एंट्री गेटच्या अगोदर. खाली शॉप्स आहेत, त्या शॉप्समध्ये पण तुम्ही ठेवू शकताय. इथून काय प्रसाद वगैरे घ्यायचा असेल तर घेऊ शकता, किंवा फ्रीमध्ये पण ते पण ठेवायला देतातच. चला उतरता थोडी चहा वगैरे पिऊ, गरम होऊया आणि मग निघूया. मंदिरामध्ये दर्शन घ्यायला येत आहे तर सकाळी 7 ते संध्याकाळी 7पर्यंत टायमिंग आहे. या टायमिंगमध्येच या. रात्री शक्यतो मंदिर बंद ठेवू, कारण वरती आहे ना दरड वगैरे कोसळण्याचे चान्सेस असतात. तर हा टायमिंग नोट करून घ्या. हर हर मार्लेश्वर, हर हर महादेव. चला आपण फायनली खाली आलो. या बाजूला इकडे नाश्त्यासाठी वगैरे तुम्ही थांबू शकताय. चला 10 रुपये तिकडे गाडी पार्क केलेली आहे, तर आता गाडी घेऊया आणि निघूया. या बाजूला बरेचशी शॉप्स आहेत नाश्त्यासाठी, किंवा काय तुम्हाला प्रसाद वगैरे घ्यायचा असेल. वरती रस्त्यातून येतानासुद्धा बरेचसे शॉप्स आहेत. चला मंडळी, फायनली मार्लेश्वर मंदिरामध्ये दर्शन झालं आहे. हर हर मार्लेश्वर. तर आता परतीचा प्रवास आपण चालू करूया. मार्लेश्वर दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे आभार, खूप खूप धन्यवाद या बोर्डसाठी. चला शाळा सुटली, शाळेतील मुलं घरी चालली. मारळ गावातून लेफ्ट साईडला इकडे आंबाघाट आहे 16 किलोमीटरवरती, आणि कोल्हापूर 85 किलोमीटर. आणि हा सरळ रोड आपला गेला आता देवरुख, साखरपा, गणपतीपुळे, रत्नागिरी, संगमेश्वर. चला मंडळी, तर आता आम्ही सोडलेलं आहे मार्लेश्वर आणि परतीचा प्रवास चालू केला आहे. तर इकडे कधी येत आहे तर प्रायव्हेट व्हेकल असेल तर मंदिराच्या इथे पायथ्याशी तुम्ही जाऊ शकता. अदरवाईज देवरुखवरून पण डायरेक्ट तुम्हाला बसेस अवेलेबल आहेत. संगमेश्वरवरून येतात तर संगमेश्वरवरून देवरुखला जा, आणि देवरुखवरून बसने तुम्ही पोचू शकता मार्लेश्वर मंदिरापर्यंत. तर पावसाळ्यामध्ये जर येण्याचा तुमचा इकडे मानस असेल तर नक्की या. खूप अप्रतिम असं हे ठिकाण आहे, आणि मेन तर महादेवांचं मंदिरसुद्धा आहे. तर दर्शनसुद्धा होईल आणि धबधब्याचासुद्धा आनंद घेता येईल. तर चला मंडळी, तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.